जाहिरातींच्या माध्यमातून लाखो रुपये कमवून स्वच्छतागृहाअभावी ठाणेकरांची गैरसोय करणाऱ्या जाहिरात कंपनीवरती कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे उपशहर अध्यक्ष हेमंत मोरे यांनी ठाणे महानगरपालिका जाहिरात विभागाचे उपायुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे। ठाणेकरांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाण्यात काही ठिकाणी स्वच्छतागृह बांधून त्यावरती होर्डिंगचे सापळे उभारण्याची परवानगी ठाणे महानगरपालिकेने दिली आहे। स्वच्छतागृहांवर मोठे मोठे होर्डिंग कंत्राटदाराने उभारलेत। कंत्राट मिळालेल्या कंपनीचे पहिले कर्तव्य ठाणेकरांची गैरसोय होणे असं असताना बाळकूप नाक्यावर असलेले शौचालय जवळपास गेल्या वर्षभरापासून बंद आहे। शौचालयावर असलेल्या होर्डिंगवरती जाहिराती मात्र दणक्यात चालू आहेत। मेट्रोच्या कामांमुळे सदर शौचालय बंद असल्याचे पोस्टर शौचालयावरती लावण्यात आलेलं आहे। शौचालय बंद असताना जाहिरात करण्याची परवानगी सदर कंपनीला कोणी दिली? बाळकूप नाका हा परिसर वर्दळीचा आहे। शौचालय बंद असल्यामुळे रोजच्या रोज शेकडो नागरिकांची गैरसोय होत आहे। शौचालय बंद असताना जाहिरात करण्याचा कोणताही अधिकार जाहिरात कंपनीला नाही असं हेमंत मोरे यांनी आपल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे। नाक्यावर जे स्वच्छतागृह आहे ते गेल्या वर्षभरापासून बंद आहे, पण शौचालय बंद असताना त्यावर होर्डिंग जी आहे वर्षभरापासून जे जाहिरात कंपनीला त्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे, ती जाहिरात कंपनी वर्षभरापासून त्याच्यावरती जाहिरात चालू आहे, पण लोकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होते त्या ठिकाणी। जाहिरात विभागाच्या उपायुक्तांना आपण काल पत्र दिलेलं आहे निवेदनाचं, त्यांचं उत्तर अजून काय आलेलं नाही आहे। त्यांचं उत्तर आल्यानंतर आपण त्यांच्याशी पुढची दिशा सध्या तर एक आणि मानपाड्याचं पण थोड्या एक दोन ठिकाणी असं निदर्शनास आलेलं आहे, परंतु हे जे बाळकूप नाक्यावरचं जे आहे ते साधारण वर्षभरापासून बंदच आहे। मेट्रोच्या लाईनचं काहीतरी कारण दिलेलं आहे त्यांनी, त्या ठिकाणी चिटकवलेलं आहे पोस्टर काय त्या ठिकाणी, पण वर्षभरापासून बंद आहे। लोकांची त्या ठिकाणी एवढी वर्दळ असते लोकांची, पण लोकांची गैरसोय एक वर्षभरापासून चालू आहे, पण अधिकाऱ्यांचं महापालिका प्रशासनाचं सपसेल त्या ठिकाणी दुर्लक्ष आहे। 2 दिवसात महापालिकेकडून काय उत्तर येते बघूया, त्याच्यानंतर आपण पुढच्या दिशा ठरवूया।